छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द बोलतो। या ठिकाणी जय श्रीकांतने ज्यावेळेस हरसूल या ठिकाणी अतिक्रमणाचा सगळ्यात पहिला हातोडा चालवला, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोर्चा निघाला नाही आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आक्रोश निघाला नाही। म्हणून जय श्रीकांतची या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये ताकद वाढली आणि ताकद वाढल्यानंतर जर दुसरा हातोडा जर पडला असेल तर तो संजय नगर मुकिंदवाडी या ठिकाणी पडला। ज्या टायमाला संजय नगर मुकिंदवाडी या ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा पडला क्षणी मला बातमी करता क्षणी मी खासदार इम्तियाज जलील साहेबांना कळवलं का साहेब आज माझ्या दलित बांधवांच्या घरावरती हातोडा पडला। जलील साहेब त्या टायमाला मुंबईला होते, त्याने मला मेसेज टाकला आय एम कम बॅक। ते ताबडतोब त्या ठिकाणी आले आणि त्याने सांगितलं त्या ठिकाणी राज्यपालांची गाडी होती, त्या ठिकाणी ती गाडी अडवली आणि पुऱ्या मीडियावरती ती खबर एकदम जोरामध्ये पेटली। मला एक सांगायचं, जो खासदार औरंगाबाद शहराचा विकास करत होता त्या विकासाला जर कोणी थांबायचं काम केलं असेल तर हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने या ठिकाणी थांबायचं काम केलेलं आहे। म्हणून तुम्हाला सांगायचं का या ठिकाणी औरंगाबाद शहराचा जर तुम्हाला आम्हाला जर खरं विकास करायचा असेल तर जलील साहेबांनी संसदेमध्ये एक मुद्दा मांडला होता, तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही जरा ध्यानात ठेवा, त्यांच्या युट्यूब वरती जा तुम्ही आणि तो मुद्दा ऐकून घ्या। त्याने सांगितलं होतं कॅम्ब्रेज चौक पासून तो वाळूज पंढरपूर पर्यंत एक ब्रिज बनला पाहिजे। त्या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड यांनी सगळ्यात पहिला त्यांना विरोध केला आणि विरोध करून सांगितलं की हा ब्रिज हा जलील साहेबांच्या नावानुसार हा ब्रिज तयार होईल, म्हणून त्या ठिकाणी त्यानं श्रेय घेण्यासाठी तो ब्रिज कॅन्सल केला। नाही तर तो ब्रिज जर बनला असता तर आमचे घर त्या ठिकाणी गेले नसते। आमची त्या ठिकाणी संजय नगर ठिकाणी एक अस्मिताची कमान होती, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे संजय नगरला दिलेलं होतं आणि ज्या कमानीला 16 वर्षाचा संघर्ष लागला नामांतराच्या लढामध्ये ती टाईपची कमान त्या ठिकाणी संजय नगर मध्ये बनली आणि ज्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला 16 वर्षे नाव घेण्यासाठी लागले ती कमान एका मिनिटामध्ये त्याने तोडून टाकली। त्या ठिकाणी एक माझा बांधव त्या ठिकाणी पळत गेला आणि त्या कमानीच्या ठिकाणी थांबायचं काम केलं, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याला 3ऱ्या हुकमापर्यंत बदाडलं। अरे बाबांनो, तुमची दादागिरी कुठपर्यंत सहन करायची, आतापर्यंत आम्ही सहन केली, इथून पुढे आम्ही ती दादागिरी सहन करून घेणार नाही। म्हणून तुम्हाला मी सांगत असतो, आपल्याला संविधानाच्या हक्कानुसार आपल्याला लढायचंय। श्रीकांत कोणी कुठून लागून आलेला नाही, तोही कायद्याचं एक पुस्तक वाचून तो सुद्धा अधिकारी बनलेला आहे, तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा अधिकारी बनलेले आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा एकजुटीनं आपण काम करायला पाहिजे। त्या अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे या गोरगरीब मातेचं जे त्यांचं काळीज त्या ठिकाणी 1-1 रुपये जमा करून त्याने पुंगी लावून ते घर बनवलं आणि ते घर श्रीकांतनं एका मिनिटात तोडलं। हायकोर्टचा आदेश आहे, हायकोर्टचा आदेश असा आहे का पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढल्या जात नाही आणि त्या ठिकाणी हायकोर्टच्या आदेशाला सुद्धा पायाखाली चुरडलं आणि त्या ठिकाणी हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलं। म्हणून मला सांगायचं, कायद्यापेक्षा जर मोठा श्रीकांत झाला असेल तर त्याला या औरंगाबाद शहरातून जायलाच पाहिजे। असा गुंड प्रवृत्तीचा असा हा व्यक्ती या ठिकाणी राहायला नाही पाहिजे आणि जर अशा पद्धतीचा व्यक्ती या ठिकाणी जर राहत असेल तर त्याला एक दिवस भिंग टोला दाखवल्याशिवाय राहायचं नाही। तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्हाला कोणता टोला द्यायचा आहे, हे तुम्हाला माहित आहे काय करायचंय। आता मी फक्त बोलण्यामध्ये सांगतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगून दिलं ना मी तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या। जय भीम, जय भारत, जय हिंद। खाली गेल्या अनेक दिवसापासून हे बांधव इथे बसलेले आहे, थोडं थांबून घ्या आपल्याला। भैया डीजे पुढे घेऊन टाक, भैया डीजे पुढे घेऊन टाक, आपण खाली उतरून बघू। मित्रांनो, दीपक हो केदार आपण साऊंड सिस्टम ठेवलेलं नाही, दीपक हो त्याच्या वतीला झाला गोटे गुलाबी खेळला श्रीकांत मेला त्याच्या वतीला झाला बत्ता कड़वा है, बत्ता कड़वा है। भार्गव जी विकास करायचं काय, भार्गव जी विकास घेण्याचे सुनील वाकेकर सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं, या ठिकाणी 2 शब्दात आपलं मार्गदर्शन व्यक्त करावं। चित्तूर भाऊ मोरे, मिलिंद भाऊ बनसोडे, आपण सर्व शांत होतो, परंतु त्यांना वाटलं का हे लोक शांतच राहतात, काही करतच नाही।